माझ्या मुलांनी खूप दिवसांपासून हट्ट केला होता की आम्हाला पिझ्झा खायचा. त्यामुळे म्हटलं चला घरीच बनवावा हेल्दी पद्धतीने पिझ्झा. 1 वाटी रवा घेतला आहे, तो मिक्सर जारमध्ये टाकून बारीक करून घेतला. त्यामध्येच मी 1 वाटी गव्हाचे पीठ देखील टाकले. चाळणीने छानपैकी चाळून घ्यायचे हे सर्व पीठ, म्हणजे एकजीव होते रवा आणि गव्हाचे पीठ. बाजूलाच मी कोमट पाणी घेतले, त्यामध्ये 1 चमचा साखर टाकली, ती छानपैकी मेल्ट करून घेतली. ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट घेतला आहे, तो देखील 1 चमचाच टाकला. तो मिक्स करायचा व 5-10 मिनटं फर्मंट होण्यासाठी बाजूला ठेवायचा. त्या पिठामध्ये मी 1-2 चमचे दही टाकले, मीठ टाकले चवीनुसार. दही टाकल्याने आपला पिझ्झा बेस छानपैकी फ्लफी बनतो. दही टाकले नाही तरी देखील चालेल. आता ईस्ट आपला ॲक्टिवेट झाला आहे, तो पिठामध्ये थोडे थोडे टाकून मिक्स करून घ्यायचं. जास्त घट्ट पीठ मळायचे नाही, सैलसरच हे पीठ मळायचे. लगेच पिठामध्ये मी बटर टाकले व मऊ करून घेतले हे पीठ. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. 10 मिनिटे तरी हे पीठ मऊ करून घ्यायचे. नंतर चाकूच्या साहाय्याने कट मारून घ्यायचे. जेवढ्या छोट्या व मोठ्या आकाराचा पिझ्झा बनवायचा आहे त्यामध्ये कट मारून घ्या. मी छोट्याच आकाराचे पिझ्झा बनवणार आहे, त्यामुळे छोटे छोटे बॉल्स मी बनवून घेतले आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पिठाचे गोळे आतमधून फोल्ड करून घ्यायचे व टॅप करून घ्यायचे. बाजूलाच मी एका ताटामध्ये बटर लावून घेतले. सर्व पिठाचे गोळे त्यामध्ये ठेवून द्यायचे व वरतून बटर लावून घ्यायचे. बटरच्या जागी तुम्ही कच्चे दूध देखील लावू शकता ह्या गोळ्यांना. आता याच्यावर टाकण्यासाठी ओला नॅपकिन करून टाकायचा, म्हणजे गोळे सुक्के होत नाही. तुम्ही पाहू शकता 4 तासानंतर हे बॉल्स छानपैकी फर्मंट झाले आहेत. त्याच्या साईजने दुप्पट तिप्पट फुगले गेले आहेत. थोडे गव्हाचे पीठ टाकून घेतले. हाताला देखील गव्हाचे पीठ लावून घ्यायचे व हाताच्या सहाय्याने असे प्रेस करत करत पिझ्झा बेस आपला तयार करून घ्यायचा. आतल्या बाजूने पातळसर व कडेला जाडसर असा पिझ्झा बेस तयार करून घेतला आहे. आता एका फोकच्या सहाय्याने याला ट्रिक करून घेणार, म्हणजे बेस आपला फुगून वर येणार नाही. बाजूलाच मी पावशर पनीर घेतले आहे, त्यामध्ये मीठ टाकले, लाल तिखट, थोडासा चाट मसाला, थोडीशी हळद व थोडंसं धना पावडर देखील टाकली व असे मिक्स करून बाजूला ठेवून दिले. पनीर देखील आपले तयार झाले आहे पिझ्झामध्ये टाकण्यासाठी. पिझ्झा बेसमध्ये आता थोडी मेयोनीज टाकली, पिझ्झा सॉस टाकला, थोडेसे केचप टाकले, मिक्स करून घ्यायचे छानपैकी सर्व बाजूने. पिझ्झा सॉस देखील मी घरीच बनवला आहे, त्यामुळे तुम्ही चॅनलवर जाऊन पिझ्झा सॉसची रेसिपी देखील पाहू शकता. बाजूलाच मी खूप सारे चीज घेतले आहे, मोझरेला चीज आहे ते टाकून घ्यायचे. तुम्हाला आवडेल ती टॉपिंग तुम्ही लावू शकता. मी थोडीशी सिमला मिर्च, थोडेसे टोमॅटो कट केले आहे, कांदा टाकला आहे व आपण जे पनीर तयार केले आहे आत्ता ते टाकून घेतले. कॉर्न्स बॉईल करून घेतले आहे, ते देखील टाकून घेतले. पुन्हा एकदा त्याच्यावर चीज टाकून घ्यायचं आहे. कढई प्रीहीट झाली आहे. कढईमध्ये खाली मी मीठ टाकले आहे, त्याच्यावर ही प्लेट ठेवून द्यायची व झाकून 10 ते 15 मिनटं ठेवायची. चीज मेल्ट झाली की आपला पिझ्झा देखील तयार झाला. तुम्ही बेस पाहून घ्यायचा एकदा कलत्याच्या सहाय्याने तयार झाला आहे की नाही. आता वरतून मी मिक्सर ऑरिगॅनो व थोडेसे चिली फ्लेक्स टाकून घेतले आहे. पाहू शकता क्रिस्पी असा पिझ्झा बेस आपला तयार झाला आहे. रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहू शकता माझी मुले किती आवडीने हा पिझ्झा एन्जॉय करत आहेत.